मी शुभांगी HJR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गौरीचे हात कसे बनवायचे हे पाहणार आहोत। डबल कपडा घेतलेला आहे, हात ठेवून आपण दाखवल्याप्रमाणे असा आखून घेतलेला आहे। पुष्ट्यावरती छापून सुद्धा आपण कट करून अशा पद्धतीने हात आखून घेऊ शकतो। एका हातासाठी दोन भाग पाहिजेत, तर इथे डबल कपडा घेतलेला आहे, तर दोन्ही हात आपण सोबतच कट करणार आहोत। तर इथे 4 पदरी कपडा घेऊया, आपले चारही भाग सोबतच कट होतील। तर दाखवल्याप्रमाणे 4 पदरी कपडा घेऊन आखून घेतलेला हात असा आपण कट केलेला आहे। फक्त बोटाचा वरचा गोल आकार कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथे आकारामध्ये पंजा असा कट करायचा आहे। हाताचा पंजा कट केलेला आहे दाखवल्याप्रमाणे। आता आपण मागचा हात कट करणार आहोत। त्यासाठी आपण कॉर्नरचा कपडा घेतलेला आहे, कपडा डबल आहे। एका साइडने 9 इंच घेतलेला आहे, कॉर्नर पासून 9 इंच घेतलेला आहे। दुसऱ्या साइडने 8 इंच घेतलेला आहे। इथे 3 इंच रुंदी घेतलेली आहे हाताची। इथे सुद्धा 3 इंच वरती खूण केलेली आहे। आता आपण ही रुंदी आखून घेऊया। दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोणी आकारामध्ये आपण हा हाताचा कपडा कट केलेला आहे। आता हा डबल कपडा आहे, आपल्याला आणखी 2 भाग पाहिजेत, तर इथे वरती हाच भाग ठेवून कपडा कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे असे आपण 4 भाग, 2 हातासाठी 4 भाग कट केलेले आहेत। तर दाखवल्याप्रमाणे कपड्यावरती हात आपले कट करून झालेले आहेत। आता आपण शिलाई करणार आहोत, तर दाखवल्याप्रमाणे अशी साइडने शिलाई करून घेऊया। वरती जो गोल आकार आहे तेवढेच बोटाचा आकार आपल्याला शिलाई करायचा आहे, जसा की दाखवला आहे। फक्त वरती गोल आकारामध्ये असं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हाताची बोटं वरच्या साइडने गोल आकारामध्ये कट केलेली आहेत, तेवढ्याच आकारामध्ये अंतर ठेवून बोटं शिलाई करून घेतलेली आहे। शिलाई केलेल्या हाताच्या बोटामध्ये इथे असे छोटे छोटे कट दिलेले आहेत, म्हणजे जो आपला हा कपडा पलटी केल्यानंतर हाताचा आकार व्यवस्थित दिसणार आहे। तर आपण कपडा पलटी करून घेऊया। तर इथे बोटाचा आकार एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित असा काढून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता, आता आपण बोटं शिलाई करणार आहोत। बोटं शिलाई करताना असं आखून घेतलेली आहेत, जिथे जिथे आखून घेतलेली आहे तिथे आपण शिलाई करणार आहोत। वरतून शिलाई घेतलेली आहे, सुई आतल्या साईडने ठेवून कपडा आपण असा फिरवून इथे धागा न तोडता पुन्हा आपण शिलाई वरती घेतलेली आहे। पुन्हा पाहूया, वरच्या साईडने शिलाई करायला सुरुवात केल्यानंतर इथे आपण सुई आतमध्ये ठेवून कपडा फिरवून शिलाई पुन्हा वरती घेतलेली आहे। याच पद्धतीने आपण अशी बोटं जर बनवली तर खूप छान अशी बोटं बनतात। आता आपण यामध्ये कापूस घालणार आहोत, तर इथे कापूस घेतलेला आहे। अगदी थोडा थोडा कापूस, बोटाच्या आकाराचा थोडासा कापूस घेऊनच भरायचा आहे। एका बोटाला 2-3 वेळेस कापूस भरायचा आहे, म्हणजे एकाच वेळेस जर भरला तर एकाच जागेवर बोटामध्ये जास्त असा फुगीरपणा येईल। तर थोडा थोडा आपण कापूस भरला तर व्यवस्थित बोटाचा आकार असा छान असा दिसत आहे। तर एका बोटाला 2 ते 3 वेळेस थोडा थोडा कापूस भरायचा आहे। आणि पाहू शकता, अतिशय सुंदर अशी आपली हाताची बोटं बनलेली आहेत, अतिशय सुंदर अशी। आता आपण इथे तळ हातात सुद्धा कापूस भरून घेणार आहोत, तिथे सुद्धा आपण थोडा थोडा कापूस भरणार आहोत, म्हणजे एकाच जागेवरती
जास्त फुगीर भाग येऊ नये, त्यामुळे आपण थोडा थोडा असा कापूस भरलेला आहे. आणि पाहूया, दोन्ही हात आपले असे बनवून घेतलेले आहेत. तर हाताचे पंजे अतिशय सुंदर असे झालेले आहेत. आता आपण हात बनवून घेऊया. तर इथे कॉर्नरवरती आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. इथे पाहू शकता, कॉर्नरवरती आपण गोल आकार दिलेला आहे व कट केलेला आहे. आता पण इथे हात शिलाई करताना वरतून म्हणजे 9 इंचाच्या साईडकडून शिलाई करत आणलेला आहे आणि इथे सरळ शिलाई करत पुन्हा आपण वरतीपर्यंत शिलाई घेतलेली आहे. एका साईडने आपण हात बंद केलेला आहे. इथे जिथे गोल आकार दिलेला आहे तिथे आपण कट करून घेऊया, म्हणजे आपण कपडा पलटी केल्यानंतर व्यवस्थित आकार येईल. तर आता आपण कपडा पलटी करून घेऊया. कपडा पलटल्यानंतर आपला हात असा बनलेला आहे, पाहू शकता. आता आपण थोडा थोडा कापूस भरणार आहोत. एक सोबतच जास्त मोठा कापूस न भरता थोडा थोडा कापूस भरायचा आहे. थोडा थोडा कापूस भरल्यामुळे हाताचा आकार व्यवस्थित दिसणार आहे, पाहू शकता. थोड्या थोड्या कापसामुळे कुठेतरी जाड आणि कुठे गॅप असा दिसणार नाही. तर एकसारखा आपण कापूस भरून घेतलेला आहे. असाच आपण आणखी एक हात बनवून घेऊया. आता आपण असे 2 हात बनवलेले आहेत. हाताला आपण पंजे जॉईंट करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे इथे आपण असा पंजाचा आकार घेतलेला आहे. जो शिल्लक कपडा आहे तो आपण आतल्या साईडने दुमडून हात असा व्यवस्थित ठेवत शिलाई करणार आहोत. तर हा उजवा हात आपण शिलाई करणार आहोत. तर इथे पाहू शकता, उजवा हात शिलाई करताना आपण पूर्ण राऊंडमध्ये असा आधी शिलाई करून घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे हाताला आपण असा पंजा पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेला आहे. आता इथे पाहू शकता, ही मागची साईड आहे. समोर तळहात घेतलेली ही मागची साईड आहे आणि हात आपण असा आशीर्वाद देताना असा वरती घेणार आहोत. तर इथे मागच्या साईडने पाहू शकता, मागच्या साईडने खूण केलेली आहे. अर्धा इंचावरती शिलाईपासून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे आपण असा हा कपडा शिलाई करून घेणार आहोत, पाहू शकता. हात वरती केल्यानंतर हा कपडा आपण दाखवल्याप्रमाणे असा शिलाई केलेला आहे व आशीर्वाद देतानाचा हात आपला पाहू शकता अतिशय छान असा बनलेला आहे. या पद्धतीने अशी शिलाई केल्यानंतर हात असा आपला तयार झालेला आहे. तर उजवा हात हा आपला उजवा हात आहे. आणि आता आपण डावा हात बनवायला घेतलेला आहे. तर डावा हात बनवताना जो आपला हा सरळ साईड आहे, समोरची साईड आहे, ती वरती घेणार आहोत. उजवा हात बनवताना आपण समोरची साईड खालच्या साईडने घेतली होती. आता आपण समोरच्या साईडने तळहात घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेऊया. जसा आपण पहिला हात शिलाई केलेला आहे तसाच आपण हा हात सुद्धा पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेला आहे. आता आपण हात खालच्या साईडने थोडासा असा खालच्या साईडने बोट येतील असा करणार आहोत. तर इथे पाहू शकता, तर डाव्या हाताची बोटं खालच्या साईडने अशी थोडीशी वाकवायची आहेत. तर मागच्या साईडने जास्त शिलाई न करता थोडासा गॅप ठेवून असं आपण शिलाई करून घेतलेला आहे. हात थोडासा खालच्या साईडने मागच्या साईडने आपण शिलाई केल्यानंतर असा थोडासा वाकवलेला आहे. आता आपण हात रंगवणार आहोत. त्याआधी आपण पाय बनवून घेऊया. तर पायाचा आकार असा आपण पुष्ट्यावरती कट केलेला आहे. आता आपण इथे
पुष्टा कपड्यावरती ठेवून असा पायाचा आकार आखून घेतलेला आहे. कपडा 4 पदरी घेतलेला आहे. खालच्या साईडने पाहू शकता इथे टाचाच्या साईडने 2 इंच कपडा आपण खाली वाढवून घेतलेला आहे. शिलाईसाठी आपण इथे कपडा वाढवून घेतलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे आखून घेतलेला हा तळपाय आपण असा कट करून घेऊया. फक्त वरच्या साईडने बोटाचा गोल आकार जो आहे तो आपण असा कट केलेला आहे. आता इथे आपण साईडने शिलाई करणार आहोत. फक्त वरती गोल आकारामध्ये, बोटाच्या वरच्या साईडने गोल आकारामध्ये आपल्याला शिलाई करायची आहे. पाहू शकता. तर दाखवल्याप्रमाणे पायाचा पंजा आपण असा शिलाई केलेला आहे. याच पद्धतीने दुसरा आपण पायसुद्धा असाच बनवून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे साईड शिलाई झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन आपण कपडा पलटून घेऊया. आता हा पाय पलटल्यानंतर आपला पायाचा पंजा असा तयार झालेला आहे. आता आपण एखाद्या टोकदार वस्तूने बोटाचा आकार असा वरती काढून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपण छोटे छोटे बोट इथे शिलाई करणार आहोत. तर कपडा पलटी केल्यानंतर वरच्या साईडने आपण बोटं बनवलेले आहेत. वरतून शिलाई केल्यानंतर आपण पुन्हा शिलाई वरती घेतलेली आहे. वरतून शिलाई घेतल्यानंतर कट न करता पुन्हा आपण वरती शिलाई वापस घेतलेली आहे. अशा पद्धतीने बोटं बनवून बोटामध्ये कापूस भरून घेऊया. दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा कापूस ठेवून टोकदार वस्तूने आपण बोटं भरवायची आहेत. छोटी छोटी बोटं अतिशय सुंदर अशी दिसत आहेत. पाहू शकता. त्याच पद्धतीने आपण पायामध्ये सुद्धा थोडा थोडा कापूस घेऊन असा तळपाय बनवलेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे असे आपण दोन्ही पाय एकसारखे बनवून घेतलेले आहेत. तर आपले हात, गौराईचे आशीर्वादाचे हात आणि असे आपले हे पावलं तयार झालेली आहेत. इथे पाहू शकता. आता आपण हे हात रंगवणार आहोत आणि पावलंसुद्धा रंगवणार आहोत. तर हा आहे उजवा हात आशीर्वाद देताना आणि हा आहे डावा हात. आता हे 2 पावलं बनवलेली आहेत. अतिशय सुंदर अशी पावलं बनवलेली आहेत. आता आपण रंगवून घेऊया. रंगवण्यासाठी आपण रंग वापरणार आहोत आणि इथे एक मध्यम आकाराची डब्बी घेऊन या झाकणाचा वापर करून मी इथे रंगवणार आहे. तर दाखवल्याप्रमाणे या डब्बीचा आकार आणि झाकणाचा आकार अगदी मापामध्ये आहे, व्यवस्थित आहे. जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही. तर या झाकणाचा वापर करून मी इथे असा राऊंड आखून घेतलेले आहेत. पाहू शकता. रंग लावून असे हाताच्या मध्यावरती पण असे राऊंड आखून घेतलेले आहेत. यामुळे आपल्याला जो गोल आकार काढण्यासाठी खूप कमी वेळ लागला आणि पटकन आपले आखून झालेले आहेत. इथे पावलं पाहू शकता. अतिशय सुंदर असे झालेले आहेत. आणि आता आपण हे गोल राऊंड पूर्ण रंगवून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे पावलं अतिशय सुंदर असे बनलेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत. तर आता इथे पाहू शकता. याच ब्रशच्या मागच्या साईडचा वापर करून आपण या मोठ्या गोलच्या साईडने छोटे छोटे असे टिपके दिलेले आहेत. छोटे छोटे टिपके देऊन हातावर आणि पायावर सेम डिझाईन काढलेली आहे. आता आपण हातावरती सुद्धा हीच डिझाईन काढून बोटं रंगवणार आहोत. बोटं रंगवल्यानंतर आपल्या हाताचा जो लुक आहे तो अप्रतिम सुंदर असा दिसत आहे. पाहू शकता. आजचे आशीर्वादाचे हात बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ज्या मैत्रिणींच्या नातेवाईकांच्या घरी गौराई आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
व येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सुई धाग्याच्या साहाय्याने हात आणि पावलं बनवणार आहोत. तर येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि इथे पाहू शकता आपले हात रंगवून खूप छान सुंदर असे दिसत आहेत. आता जो आपण तळहात आणि हात जॉईन केलेला आहे त्या शिलाईवरती असा आपण पैठणी साडीचा काठ घेतलेला आहे आणि काठ असा आपण इथे छोट्या आकारामध्ये शिलाई केलेला आहे. शिलाई केल्यानंतर हा हात पाहू शकता अतिशय सुंदर असा दिसत आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला, महत्त्वाचा वाटला तर तुमच्या प्रक्रिया नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.